सारंग दादा, तुझा रुमाल. सावलीचं कामाकडे लक्ष नाही आहे का? कामच तर करते. हा. नक्की याला बोलायचं का होतं? माझ्या लेकीचा फोटो दाखवून माझ्या जखमा ताज्या करतेस तू भैरवी. हॅलो. काय जगन्नाथराव, कसं वाटलं सरप्राईज? तेव्हा ना टचकन असं पाणी आलं असेल डोळ्यात तुमच्या. आलं का? आलं ना? आलंच असणार आहे. मी ओळखते जगन्नाथराव तुम्हाला. अरे बापरे, अलकाताई पण रडतायत का? सॉरी हा अलकाताई, मला वाटलं तुम्हाला आवडेल माझं पाठवलेलं गिफ्ट. पण ठीक आहे, राहिलं. पण पुन्हा असे गिफ्ट नको असतील ना, तर काय करायचं माहितीये ना? भैरवीच्या वाटेत आडवं यायचं नाही. माझ्या लेकीच्या करिअरच्या वाटेत आडवा येऊन दाखव तू. तर आज जे रडवलंय ते काहीच नाही. जिवंतपणी तुला इतक्या मरण यातना देईन, इतक्या मरण यातना देईन की देवाकडे भीक मागशील तू मरणाची. नाही पुन्हा तुला असा धडा शिकवला ना जगन्नाथ, तर नाव नाही लावणार मी भैरवी. बस ठेव फोन. राजकुमार, प्रोडक्शन डिझाईनवर जरा लक्ष दे. आधी सुद्धा सांगितलं होतं तुला. मॉम, सारंग त्याच कामासाठी आज सकाळीच निघालाय. त्याने मार्केटिंग आणि प्रोडक्शन टीमची एक स्पेशल मीटिंग बोलवली. बघा, न सांगताच मुलगा कामाला लागलाय. हीच अपेक्षा तुझ्याकडून होती राजकुमार. मी करणारच होतो, पण काय. इट्स ओके, बघू आपण. अरे भैरवी, तारा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. मानलं हा तिलोत्तमा तुला. काय काय कमालीची प्रोफेशनल आहेस तिलोत्तमा. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एवढं सगळं घडून गेल्यानंतरही तू आज एकदम नॉर्मल होऊन काम करतेस. मला नाही कळत इतकं काही घडून गेलंय. म्हणजे तिलोत्तमा, काल सारंग कॉन्सर्टला आला होता ताराच्या. हो, कारण त्याला ताराचं गाणं खूप आवडतं.
ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सारंगला ताराचं गाणं खूप आवडतं, त्याचं म्युझिकवर खूप प्रेम आहे. पण सारंग कॉन्सर्टला आल्यावर तिथं काय घडलं हे तुला माहित नाहीये का? सॉरी, मला कळत नाहीये काय झालंय नेमकं. एक मिनिट तारा, जरा सांग सगळ्यांना काल कॉन्सर्टला काय घडलंय ते. आंटी, माझं गाणं संपलं तेव्हा तिथे अचानक सगळे लाईट्स गेले होते. एक मिनिट, सारंग तिथे असताना लाईट्स गेले? हो, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्सर्टला ते जगन्नाथजी सुद्धा आले होते. ते का आले होते ते नाही माहीत मला, पण आय थिंक ही गोष्ट तुम्हाला कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. पिक्चर क्लिअर आहे ना? जगन्नाथने हा सगळा ड्रामा घडून आणला, लाईट वगैरे ऑफ केले आणि ह्या मॅडमने वाचवण्याचं नाटक केलं असणार. तिलोत्तम, हे जे काय घडतंय ना वारंवार ते नॉर्मल नाही आहे. गेल्या वेळी सारंग जेव्हा हरिनाम सप्ताहाला आला होता तेव्हाही असंच काहीच घडलं होतं. इनफॅक्ट याही पेक्षा खूप भीषण काहीतरी घडलं होतं. काय खरंच तिलोत्तमा, तुला कशाचीच कल्पना नाहीये का? तिलोत्तमा, आपल्या सारंगवर जगन्नाथने जीव घेणा हल्ला केला होता. सारंग मेंदळेंना मारायची सुपारी तुला कोणी दिली होती? या माणसाने सांगितलेलं. हे खरं आहे? ऐश्वर्या, हे खरं आहे का? तू आणि अमृता, तुम्ही दोघी होतात ना तिथे? मला नाही सांगता आलं. कम ऑन ऐश्वर्या, दिस इज सिरियस. सारंगला हात धुवायची हिंमत कशी झाली? थांब जरा. काय थांब आई? तो जगन्नाथ आपल्या घरी येऊन आपल्याला धमकी देऊन गेला, तेव्हाही तू मला म्हणालीस थांब, काही करायचं नाही. आज तो जिवंत आहे कारण तू आम्हाला थांबवलंयस. आणि इथे प्रश्न सारंगच्या जीवाचा आहे. एक्झॅक्टली. सारंगवर हल्ला केला त्याने आई. उद्या तो नीलवर हल्ला करेल, बाबांवर हल्ला करेल, तेव्हाही तू सांगणार आहेस का थांब, काहीच करायचं नाही आम्ही? तो हे असंच करत राहणार आई. आणि तू आम्हाला सांगत राहणार का थांब? राजकुमार, वेळ आली की ते सगळं करू आपण, पण आत्ता नाही. आत्ता जगन्नाथला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार, पण कायद्याने. मला त्याला जेलमध्ये सडताना बघायचं. हलू नका, माझी फ्रेम डिस्टर्ब होते. सरळ उभे राहा, उभे राहा. हा, सासूबाई इकडे. मी काय कुठं कशाला नको, आता या इकडे इकडे इकडे. बरोबर आहे. हा, हे बघा, काय नाही, मी फ्रेम लावून दिलेली आहे. लाल बटन आहे ना, हे दाबायचं आणि व्हिडिओ सुरू करायचा. हा, घ्या. जमल ना? हा, सगळं जमल, सगळं जमल. हा, आणि मी दिसली पाहिजे बरं का इथं. मी उभी राहते, जाऊन थांबा.
सुरू करा. ते लाल बटन दाबा आणि सुरू करा. दाबलं? हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? काय म्हणताय? आम्ही चमकतोय. त्याचं काय आहे ना, तुम्ही याच्या बहिणीला पाहिलं असेल ना, सावळी ती नाही एवढी छान दिसत, पण आज आम्ही वापरलेल्या या ब्युटी सिक्रेट रेसिपीमुळे आम्ही तिघे जण लका एकदम चमकायलोय. पण तुम्हाला ही सिक्रेट रेसिपी जाणून घ्यायची असेल ना, तर तुम्हाला काय करावं लागेल? सबस्क्राईब करावं लागेल. त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तुम्ही ते बटन कट करा. व्हिडिओ कट करा ना. केलं का? बघू बरं, चांगला आला का व्हिडिओ? एक नंबर. बस हेच तर पाहिजे होतं मला. या व्हिडिओच्या नादापायी एक दिवस ही आपल्याला बाजारात विकायला बी कमी करणार नाही. काय हो, कसला एवढा विचार करताय? याआधी असं कधी झालं नाही, पण सतत अंदाज चुकायला लागलेत माझे. म्हणजे गोष्टी साध्य होता होता राहत आहेत. त्या भैरवीची कुंडली मांडली, पण तिचं नशीब बलवत्तर की माझी वेळ खराब आहे तेच कळत नाही. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगायची गरज नाहीये. खरं तर सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, माहितीये तुम्हाला. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच कशी होईल सांगा बरं. तुम्ही ना फार विचार करताय. नका करू, आपली ही वेळ येईल नक्की. जगन्नाथ, मीच बोला. तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे. कंप्लीट कसली आणि कोणी केली? तिलोत्तमा मेंदळे यांचा मुलगा सारंग मेंदळे याच्यावर जो तुम्ही जीव घेणा हल्ला केलाय ना, याच गुन्ह्यासाठी तुम्हाला अटक करतोय. काय? चला. अहो आम्ही काय केलं नाहीये. तुमचं गोंधळ होतोय काहीतरी. थांबा, तुम्ही ऐका माझं. अलका थांब. इन्स्पेक्टर साहेब, फक्त 2 मिनिटं. काळजी नको करू आणि गोंधळून तर नकोच जाऊ. पण त्यांचं मी आहे ना. थोड्या वेळपूर्वी काय बोललीस तू? आपली ही वेळ येईल, नक्की येईल. जो गुन्हा आपण केलाच नाहीये, घाबरायचं का? कशासाठी? त्यांना ते सांगायला हवं ना आपण. मी सांगतो, नको काळजी करू. चला. अहो, चला. ऐका माझं तुम्ही. माझ्या लेकाला मारायचा प्रयत्न करत होतास ना? बघितलंस ना काय झालं ते? आता असता जेलमध्ये सडवेन ना मी तुला. तोंडाला येईल ते बरवू नकोस तिलोत्तमा. तुझा पोरगा सावलीचा नवरा आहे आणि सावली आमची लेक आहे. तुझं प्रेम आहे अगं तिच्यावर. स्वतःच्या लेकीचा संसार आम्ही असा उद्ध्वस्त नाही होऊ देणार. मी कोण कसं आहे ते दिसतच आहे ना मला. आणि राहता राहिला प्रश्न तुमच्या लाडक्या लेकीचा, तिचा सुद्धा निकाल मी लवकरात लवकर लावणारच. हे बघ तू ना आता. संयम ठेव. उत्तर द्यायची काही गरज नाही. काही शब्दाला शब्द दिला की शब्दाची किंमत कमी होत असते. सगळं दिसत असून, समजत असून, उमजत असून डोळे बंद करून बसलेल्या माणसाला तुझ्यासारख्या शहाण्या माणसाने कितीही समजावलं समजणार आहे? काळजी नको करू. जसा चाललोय तसंच परत ये. झालं बोलून की अजून काही बोलायचंय? घेऊन जायला. चला.
तिलोत्तमा, ओ एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुलाही असा विरह सहन करावा लागेल. तुझ्या जवळची माणसंच तुझा घात करतील. आज माझ्या नवऱ्याला तू खोट्या गुन्ह्यात अडकवलंयस. लक्षात ठेव, तुझ्या या कर्माची शिक्षा तुला भोगावीच लागेल. कसला कॉन्फिडन्स आहे ना. स्वतःच गुन्हा करायचा, स्वतः खोटं बोलायचं, आणि हा कॉन्फिडन्स खरंच कौतुक वाटतंय मला तुझं. बस बस बस, थँक्यू. मेन्यू बघा काय मस्त आहे आजचा. काय मॉम, स्पेशल मेन्यू वगैरे? आज मूड छान दिसतोय. काय झालंय? आहे. आधी सगळ्यांनी पानं वाढून घ्या, मी सांगते. मॉम, आय एम सॉरी, पण त्या मूर्ख मुलीने काही बनवलेलं नाहीये ना. तिचा हात सुद्धा लागला नाहीये. तशी सूचनाच केली होती ना मी. पण मेन्यू स्पेशल आहे, खाऊन बघा. हा मेन्यू अतिशय छान आहे, स्पेशल आहे, पण कारण काय ते कळलं नाहीये. सांगते. आपल्या कुटुंबाला ज्याची नजर लागली होती, आपल्या घराच्या सौंदर्याला, सुखाला, ज्याच्यामुळे गालबोट लागलं होतं, आपल्या आयुष्यात ज्याच्यामुळे वादळ आलं होतं, त्याचा बंदोबस्त झालाय. वा, म्हणजे तू जगन्नाथचा काहीतरी बंदोबस्त केलेला दिसतोयस. कारण त्यांनी माझ्या सारंगचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याला मारायचा प्रयत्न केला, म्हणून त्याला अटक झाली. आई, जुन्या गोष्टी कशाला उकरून काढतेस तू? अरे तुझ्यावर त्यांनी हल्ला केला. आई, पण तू जो काही निर्णय घेतलास तो अगदी योग्य आहे. त्यालाही कळलं असेल ना, सारंग एकटा नाही आहे. सारंगच्या केसाला धक्का जरी लागला ना, तर हा मेंदळे परिवार त्याला जिवंत सोडणार नाही. जाता जाता एक सांगतो, आयुष्य तुझ्यावर कोणतंही संकट आलं, सावलीच्या या बाबाला आत्मा असेल नेन तुझ्यासाठी. क्या बात आहे, छानच आहे आजचा मेन्यू. जगन्नाथच्या बोलण्या वागण्यावरून तर हल्ला त्याने केला असेल याबद्दल शंकाच वाटते मला. माझ्या या गोष्टीवर विश्वास का बसत नाहीये.